नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. सध्या राजकीय क्षेत्रामध्ये सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमध्ये कोणाचा पायपोस कोणामध्ये राहिला नाही. कारभारामध्ये कुठलाच नियमितपणा राहिला नाही. त्याच्यावर सुचलेलं हे काव्य मी आपणास ऐकवित आहे. त्या काव्याचं शीर्षक, त्या कवितेचं शीर्षक अनागोंदी कारभार असं आहे, ज्याला दैनिक दिव्यलोकप्रमाणे प्रसिद्धी दिलेली आहे. ऐकूया माझी ती कविता, अनागोंदी कारभार. सरकारला अडचणीत आणायचे मुद्दे म्हणावे तेवढे टिकेना झालेत. सरकारला अडचणीत आणायचे मुद्दे म्हणावे तेवढे टिकेना झालेत आणि पोरकटपणा करणारे राजकारणी यातून धडा शिकेना झालेत. त्यांचं आपलं चालूच आहे तो धुला, काय त्यांना काय करावं कळेना. विरोधी पक्षाची भूमिका कशी असावी हेही कळेना. विरोधकांनी लढवलेली शक्कल जनतेच्या मनावर ठसेना झाली. विरोधकांनी लढवलेली शक्कल जनतेच्या मनावर ठसेना झाली आणि पेट्रोल, डिझेल आणि गॅससाठी आता कुठेच रांग दिसेना झाली. कुठं गेली टंचाई? एखाद्याला अडचणीत आणायचा परस्पर कार्यक्रम सेट व्हायला आहे. एखाद्याला अडचणीत आणायचा परस्पर कार्यक्रम सेट व्हायला आहे. चांगलं काम करणारा नेता फक्त जातीमुळे टार्गेट व्हायला आहे. बरोबर आहे की नाही सांगा? सगळं चांगलं आहे त्याचं, फक्त त्यानं चुकीच्या जातीत जन्म घेतला, त्याच्यामुळं त्याला टार्गेट सगळीकडूनच. पैशाने मुजोर झालेल्या देशाचे निरापराधावर हल्ले आहेत. पैशाने मुजोर झालेल्या देशांचे निरापराधावर हल्ले आहेत आणि घर चालवायची अक्कल नसणाराचे देश चालविणाराला सल्ले आहेत. काय म्हणावं याला? भांबावलेला सामान्य माणूस बातम्या बघूनच गार व्हायला आहे. भांबावलेला सामान्य माणूस बातम्या बघूनच गार व्हायला आहे आणि तीन तिघाडी सरकार झाल्याने अनागोंदी कारभार व्हायला आहे. बस, बाकी काही नाही. कोणाचा मेळ कोणामध्ये राहिलेला नाही. कविता आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.